सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? आज बहुतेक तिघच जण आहात तुम्ही, सो क्लिअर आहे. नो वरीज. बाकीच्यांना सुट्टी नसावी. 1 मिनिट हा. त्याचं- TCS, I'm basically looking for product-based company. Is it service one or yeah, mostly they ऍडव्हान्स जावा मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असते ऍक्च्युअली बेसिक जे आहे ना याने तुम्हाला हाच कोड वापरून तुम्हाला लॉजिक लिहायचं बेसिक तयार करायचं आहे. जो काही प्रोग्राम आहे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट जी आहे ती इंटरनली तेच वापरलं जातं कोर जावा. बट ऍडव्हान्स जावाने तुम्हाला जर का स्टँड अलोन ऍप्लिकेशन बनवायची असेल ना, तुम्ही हर्ड आहात की नाही माहिती नाही. स्टँड अलोन ऍप्लिकेशन बनवायची. स्टँड अलोन म्हणजे काय, तुमची सॉफ्टवेअर बनवलं, मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलं, वापरणार, जो इन्स्टॉल करेल तो वापरेल, असं स्टँड अलोन ऍप्लिकेशन असतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स जावामध्ये AWT, स्विंग, JFX असं असतं स्टँड अलोन ऍप्लिकेशनसाठी. पण मोस्टली करून कोणी स्टँड अलोन ऍप्लिकेशन यूज करत नाही. राहिला प्रकार जो आहे ना तो आहे वेबचा. वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी जावाकडे ऍडव्हान्स जावामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये आहे सर्वलेट, JSP आणि JDBC ही टेक्नॉलॉजी आहे जावाची, ज्याने आपण वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करतो. मोस्ट डिमांडिंग जे आहे वेब ऍप्लिकेशन असतात. पण ह्याने काय आहे, ही कोर टेक्नॉलॉजी आहे. माझा आवाज येतोय ना नीट? येस सर, ऑडिबल. हा. तर ही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे इच अँड एव्हरी लाईन जी आहे ना तो कोड लिहावा लागतो. कोणता कोड लिहावा लागतो? तो कोर जावाचं जे काही बेसिक आहे तेच लिहावा लागतो. आणि हे जे आहेत याने तुम्ही या तिघांचं कॉम्बिनेशन करून हा JDBC जो आहे तो डेटाबेस हँडल करतो. हा तुम्हाला HTML, CSS आणि त्याची कोडिंग द्यायला देतो. आणि हा कंट्रोलिंग करतोय, एक ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला साधारणतः. तर हा तुम्हाला कोड आहे ना प्रत्येक या तीनने मिळून जर एक छोटस ऑपरेशन करायचं झालं ना, क्रड ऑपरेशन किंवा एक छोटासा प्रोजेक्ट जरी करायचा जर झाला ना, तर तुम्हाला 1000 लाईन कोड लिहावा लागेल या तिघांना मिळून मिनिमम. मिनिमम. पण जर का याच्या ऐवजी आपण फ्रेमवर्क वापरली ना, फ्रेमवर्क, तर जो या जावाच्या टेक्नॉलॉजीने यूज करून जो कोड आपण 1000 लाईनीमध्ये ऍप्लिकेशन तयार केली, ती फक्त जी आहे याच्यामध्ये मोस्टली करून 100 लाईन मध्ये तो कोड होतो. तर कंपन्यांना काय पाहिजेत माहितीये का, की कंपन्यांना फास्टेस्ट डिलिव्हरी झाली पाहिजे सॉफ्टवेअरची. आणि लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला कोणती कंपनी जॉब देत असते ना, तर ती कंपनी तुम्हाला तुमच्यापासून होणारा जो फायदा आहे त्याचा 10% सुद्धा देत नाही. आणि ऍज अ फ्रेशर तर तुम्हाला 1% पण देत नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडून जर का 1 CR कंपनी इयरली जर का कमवून घेत असेल तर तुम्हाला 1% किंवा 2% असा दिला जातो. पण तुमच्याकडून ती कमाई कशी होते, मे बी ज्यांनी माझी प्रोजेक्ट बॅच, आता सपोज विवेकला माहिती आहे की कशी कमाई करून घेतात ते. मी इनिशियली प्रोजेक्ट बॅच मध्ये त्या सगळ्या डिटेल मध्ये सांगतो. इथे आपलं टॉपिक हे आहे की ऍडव्हान्स जावा म्हणजे काय, की जे सॉफ्टवेअर ऍक्च्युअली बनवले जातात. डेस्कटॉप सॉफ्टवेअरसाठी AWT स्विंग वापरावं लागतं ऍडव्हान्स जावा मधला, आणि वेब ऍप्लिकेशनसाठी हे वापरावं लागतं. पण आजकाल कंपनीज हे सुद्धा वापरत नाही, कारण की याला खूप सारा वेळ लागतो. तर त्याच्यासाठी वापरतात फ्रेमवर्क. जी आपण मोस्ट डिमांडिंग फ्रेमवर्क आहे तिचं नाव आहे स्प्रिंग, आणि त्यामधला आपण यूज करतो स्प्रिंग बूट, जे खूप कमी कोड करतं. हा तुमचा पार्ट आहे. म्हणजे तुमचा जो पाथ आहे, जो एखादा ज्याला क्विक जॉब आणि क्विक वर्क रेडी जे पाहिजेत ना, म्हणजे एक्झॅक्टली काम कसं केलं जातं, काय काम करतो, आणि तुम्हाला दाखवायचं असेल की मी हे काम करतोय, मला तुमच्याकडे हे काम आहे तर द्या. इवन दो ऑल कंपनीज मध्ये मोस्ट ऑफ द करून हेच वर्क असतं.
मोस्ट ऑफ द करून जर जावाचं जर असेल ना तर तुम्हाला 99% तुम्हाला स्प्रिंग बूट हे यूज केलेलं दिसतं. जर तुम्ही कुठे सिलेक्ट झाला असेल, इवन दो रिलायन्स मधलाही माझा जवळपास 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर तिथेही आता तेच यूज करतात. ठीक आहे. सो आणि या वेब ऍप्लिकेशन साठी जे आहे ना एक पॅटर्न फॉलो केलं जातं आणि त्या पॅटर्न म्हणजे MVC पॅटर्न असतो हा, जो मेनली 3 लेयर मध्ये आपण तो बनवत असतो. 3 लेयर मध्ये हा पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आज, पण त्याच्या अगोदर मी ओव्हरव्ह्यू दिला. हा पॅटर्न कशासाठी वापरला जातो? वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी. इथपर्यंत काही प्रश्न आहेत तर मला प्लीज विचारा, कारण की हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. नो सर. मृणाल, तनू, मृणालचा माईक इश्यू आहे. नाही सर. नाही, काही विचारायचं आहे म्हणजे याच्यावर असं काही कन्फ्युजन? नाही. ठीक आहे. तर MVC पॅटर्न म्हणजे काय असतो? मॉडेल व्ह्यू कंट्रोलर हा एक पॅटर्न बनवलेला आहे जो वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करताना बनवतात. काल मी जसं तुम्हाला सांगितलं, माझी स्क्रीन जी आहे जस्ट अ मोमेंट, मी माझी पेनची स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. काय म्हणणं आहे, दिसत आहे ना? येस सर. हा, दिसत आहे ना? येस सर, पेन दिसतंय. ओके. तर याच्यामध्ये काय आहे, तुमचा हा जो व्ह्यू आहे, जसं मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, मोस्ट डिमांडिंग आपल्याकडे वेब ऍप्लिकेशन्स आहेत. तर हा जो युजर असतो ना, युजर म्हणजे सगळे यूज करणारे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युजर येतात. फॉर एक्झाम्पल, पब्लिक युजर म्हणजे सगळे जण ते सॉफ्टवेअर यूज करू शकतात. जसे की फेसबुक जे आहे, ट्विटर जे आहे, ते कुणासाठीही यूज केले म्हणजे ते पब्लिक साठी युजफुल आहे. पण तेच जर घेतलं ना, तर दुसऱ्या प्रकारचं सॉफ्टवेअर काय आहे युजरसाठी? दुसरा जो युजर आहे तो कुठल्या प्रकारचा आहे? ऑफिशियल युजर. ऑफिशियल युजर म्हणजे कोण? आता स्टेट बँकेचं जे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करताय ना ऑनलाईन लॉग इन करून किंवा मोबाईलने, ते वेगळं असतं. पण इंटरनली बँकेचं कामकाज करण्यासाठी जे सॉफ्टवेअर असतं ना, ते बँक एम्प्लॉई साठी वेगळं असतं. तर तो पण युजर जो आहे, इंटरनल ऑफिशियल युजर, कोणतंही सॉफ्टवेअर बनवायचं असेल वेब ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, तुम्हाला हा जो पार्ट आहे प्रोफेशनली HTML CSS हा मॅन्डेटरी आहे. बूटस्ट्रॅप जो आहे तो फास्टली डेव्हलप करण्यासाठी आहे, जी ही एक फ्रेमवर्क किंवा लायब्ररी म्हणायला हरकत नाहीये, की तुम्ही फास्ट डेव्हलप करू शकता. डिझायनिंग जो काही पार्ट आहे, पुढचा जो पेजेसचा, याला तुम्ही म्हणू शकता व्ह्यू. जो दिसतो त्याला आपण म्हणतो व्ह्यू. जो दिसतो ना त्याला आपण म्हणतो व्ह्यू. हा पार्ट आहे. आणि दुसरा जो सर्व्हरवर असतो, जो सर्व्हरवर पार्ट आहे, जी रिक्वेस्ट इथे या व्ह्यू कडून, ही रिक्वेस्ट जी इथे येते ना, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लॉग इन करायचं असेल युजर नेम आणि पासवर्डने, युजर नेम टाकून पासवर्ड, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ती व्हॅलिडेट झाली पाहिजेत की खरंच आपल्याला जी लॉग इन आणि पासवर्ड दिलेला आहे त्याला कंट्रोल म्हणजे योग्य आहे की नाही, व्हॅलिड आहे की नाही, ऑथेंटिकेट आहे की नाही, व्हॅलिडेट आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कंट्रोलर करतो. म्हणजे जे काही रिक्वेस्ट जी दिलेली आहे ती व्यवस्थित आहे की नाही सगळं बघण्याचं काम जो आहे कंट्रोलर करतो. त्याच्यानंतर तुमचा अजून एक पार्ट येतो याच्यामध्ये, कंट्रोलरला हेल्प करतो तुमचा सर्व्हिस, हा वाला पार्ट. सर्व्हिस, सर्व्हिस नथिंग बट, पण जे काही तुम्ही लॉजिक लिहिता ना ते इथे लिहिता मेन, याला बिझनेस लॉजिक सुद्धा म्हणतात. तुम्ही वन बाय वन आता मी शिकवणारच आहे ते बिझनेस लॉजिक.
हा वाला पार्ट. आणि याला हेल्प करण्यासाठी तुम्हाला एक मॉडेलही लागतो. अशा प्रकारचा हा हेल्पर आहे. सपोज एक मॉडेलही लागतो. मॉडेल म्हणजे काय की सिम्पली जसं स्टुडंट नावाचा क्लास आहे आपला, त्याच्यामध्ये 4 फील्ड आहेत, आयडी वगैरे. तर नेमकं आपण कोणत्या डेटावर काम करणार आहोत. आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड हा डेटा लागणार आहे. युजर नेम आणि पासवर्ड. तर त्या फील्ड आपण ज्या क्लासमध्ये घेतो ना, त्या क्लासला सिम्पली मॉडेल म्हणतात. आणि इवन दो हे जे काय आहेत ना, हा पण एक क्लासच आहे. कंट्रोलर नावाचा क्लास. याचं काम काय आहे की रिक्वेस्ट सगळ्यात अगोदर रिक्वेस्ट कंट्रोलरकडे येतील. कंट्रोलर मग हेल्प कुणाची घेईल, सर्व्हिसची घेईल की बाबा माझ्याकडे हे युजर नेम आणि पासवर्ड आहे, तू जा आणि चेक कर आणि सांग मला की हा अवेलेबल आहे की नाही. कंट्रोलर सर्व्हिसकडे विचारेल जाऊन. मग सर्व्हिस हा कुठे चेक करणार, तुमचा जो डेटा असतो ना, पूर्ण डेटा जो स्टोअर केलेला असतो तो तुमच्या डेटाबेस मध्ये अवेलेबल असतो. जे की तुम्ही MySQL किंवा ओरॅकल काहीतरी शिकलं असेल, डेटाबेस मध्ये अवेलेबल असतो. तुम्ही शिकलाय का मृणाल, तनू, MySQL किंवा असं काही कॉलेजमध्ये सांगितलं होतं का की डेटाबेस वगैरे काही असतं म्हणून? हा, डीबीएमएस चा जो आहे तो असतो. म्हणजे पूर्ण जो डेटा आहे, आता तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुमच्या या डेटाबेस मध्ये आहे. हा आणि हा वेगळं सिस्टम असतो. जसं हा वेगळा सर्व्हर, हे वेगळं कम्प्युटर, हे वेगळं कम्प्युटर किंवा मशीन म्हणा, सिस्टीम म्हणा. ह्याला कनेक्ट करण्यासाठी ना, या डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी अजून एक लेअर इस्टॅब्लिश होते असं. आणि याला आपण म्हणतो डेटा ऍक्सेस ऑब्जेक्ट. म्हणजे डेटाबेस सोबत कनेक्ट करणं, डेटाबेस मधून तो डेटा रिट्रीव्ह करणं, डेटाबेस मध्ये डेटा अपडेट करणं, डिलीट करणं, या सगळे जे काम केले जातात ना, याच्या मार्फत केले जातात, ज्याला आपण डाव म्हणतो, डेटा ऍक्सेस ऑब्जेक्ट. डेटा ऍक्सेस ऑब्जेक्ट ज्याला शॉर्ट फॉर्म डाव आहे. ओके, तर मला सांगा की कंट्रोलरचं काम काय आहे की रिक्वेस्ट, कोणती रिक्वेस्ट व्हॅलिडेट करायची, कुठून करायची, काय प्रोसेस करायची. जी इनिशियली जी रिक्वेस्ट येते व्ह्यू कडून, ती जी आहे ती येते कंट्रोलरकडे. कंट्रोलर हेल्प घेतो सर्व्हिसची, जी काही बिझनेस लॉजिक आहे तो चेक करतो. आता तो डेटा आहे की नाही आपल्या डेटाबेसकडे, तर ते कोण चेक करायला हेल्प करतो, सर्व्हिसला. सर्व्हिसला हेल्प करतं डाव. डाव कुठून तो डेटा काढतो, तर जर बघायला जर झालं तर मी हे जे ऑपरेशन आहे तुम्हाला दाखवतो. कंट्रोलर जो आहे, कंट्रोलर जो आहे बघा, इथून युजरने रिक्वेस्ट टाकली युजर आणि लॉग इनची. मी इथे ड्रॉ नाही केलं, सॉरी माय बॅड, बट मी इथे ड्रॉ करतो युजर नेम पासवर्ड साठी. इथून बटन केलं समज कुठलंही असो, तुमचं फेसबुक असो, ट्विटर असो किंवा काही, इथून क्लिक केलं, ही डिटेल जी आहे ती ती सगळ्यात अगोदर कंट्रोलरकडे येणार. कंट्रोलर ती रिक्वेस्ट घेणार, व्हॅलिडेट करणार, जे काही व्हॅलिडेशन असेल, युजर नेम ब्लँक तर नाही, युजर नेम पासवर्ड ब्लँक तर नाहीये, पासवर्ड चुकीचा म्हणजे चुकीचा तर नाहीये, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इकडेच व्हॅलिडेट केल्या जातील. इनपुट व्हॅलिडेशन. त्याच्यानंतर तो हेल्प घेतो सर्व्हिस लेअरची की बाबा मला शोधून सांग, मला असं काही लॉजिकली की हा आहे की नाही आहे, तर मला सांग की आहे, नाही तर मला सांग नाही आहे. ही डिसिजन कुठे लिहिलं जातं, सर्व्हिस लेअर मध्ये, किंवा त्याला तुम्ही बिझनेस लॉजिक असं म्हणू शकता. आपण याला लेअर म्हणूया, कंट्रोलर लेअर, सर्व्हिस लेअर. ठीक आहे. आणि हा मॉडेलचं काय काम आहे की युजर नेम आणि पासवर्ड ही जी फील्ड आपण ज्या घेणार आहोत त्या फील्ड याच्यामध्ये असलेल्या पाहिजे. त्याच्यानंतर मला हे चेक करायचंय की जे युजर नेम पाठवलेलं आहे कंट्रोलरने सर्व्हिसकडे, सर्व्हिसला काय म्हणायचंय की सर्व्हिसला विचारायचं डेटाबेसला की जा डेटाबेस मध्ये आणि चेक कर की हा युजर आपल्याकडे अवेलेबल आहे की नाही. ओके, मग ती सर्व्हिस लेअर कोणाची हेल्प घेणार, डेटा ऍक्सेस ऑब्जेक्टची. डेटा ऍक्सेस ऑब्जेक्ट काय करेल, तो जाईल इकडे, डेटा ऍक्सेस ऑब्जेक्ट जाईल तुमचा इकडे या डीबीएमएस मध्ये, आणि डीबीएमएस मधून जो काही डेटा जर का ते युजर नेम आणि पासवर्डचा डेटा असेल तर तो काढून इकडे वापस देईल, डेटाबेसला देईल, जो आहे तो डेटाबेसला देऊन देईल. इथे थोडस छोटा ड्रॉ करतो. आर यू फॉलोइंग ना, क्लिअर आहे म्हणजे थोडस काही डाऊट वगैरे आहे? हॅलो कळालं सर. समजलं. तनू,
ओके. सो इथून पुढे मग याने काय केलं की डेटाबेस मध्ये जर डेटा असेल तर तो डेटा ऍक्सेस लेअरला मिळेल, नसेल तर डेटा ऍक्सेस लेअर सांगेल की बाबा माझ्याकडे डेटा आहे किंवा नाही. सर्व्हिस लेअर काय करेल, जर का डेटा ऍक्सेस ऑब्जेक्टने जर का डेटा दिला, डाव लेअरने डेटा दिला, तर एक तयार करेल की बाबा येस माझ्याकडे तो युजर अवेलेबल आहे आणि तो रिव्हर्स करणार कुणाला, कंट्रोलरला. कंट्रोलरला जर सर्व्हिसने सांगितलं की अवेलेबल आहे तर काय केलं जाईल, तर याला लॉग इन सक्सेस दिलं जाईल. याला जे रिटर्न आहे याला लॉग इन सक्सेस दिलं जाईल. असं. तर जे काही फॉलो होतं याच पॅटर्नने होतं. प्रत्येक गोष्ट जी आहे सॉफ्टवेअर मध्ये, इवन दो तुम्ही पायथॉन यूज करा, नोड.js यूज करा, तुम्ही जावा यूज करा, ASP.NET यूज करा, या लेअर आर्किटेक्चर मध्ये तुम्हाला कोडिंग करावी लागत असते. जे स्पेशलिस्ट आहेत डेटाबेसचे ते DB ऍडमिन, डेटाबेस इंजिनियर म्हणून काम करतात. जे सर्व्हरवर कोडिंग करतात ते बॅकएंड डेव्हलपर म्हणून काम करतात. आणि जे HTML CSS बूटस्ट्रॅपवर काम करतात ते जे आहेत ते फ्रंट एंड इंजिनियर, फ्रंट एंड डेव्हलपर, UI UX डिझायनर असे असतात. मग हे सॉफ्टवेअर जे काही टेस्ट करणारे असतात, फ्रंट एंड टेस्ट करणारे ते सॉफ्टवेअर टेस्टर असतात. त्याला क्वालिटी असिस्टंट सुद्धा म्हणलं जातं, QA सुद्धा म्हटलं जातं. असे बरेच रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. आणि जे फ्रंट एंड पण करतं, बॅक एंड पण करतं, त्याला म्हटलं जातं फुल स्टॅक डेव्हलपर. काय हे तुम्हाला लेअर आर्किटेक्चर जे आहे ते तुम्हाला क्लिअर आहे? सर या आर्किटेक्चरला काय बोलतात? हे याला तुम्ही 3 टियर जे आहे आर्किटेक्चर म्हणू शकता ऍप्लिकेशनचं. 3 टियर ऍप्लिकेशन. तो 2 झाला, मी त्याला 3 टियर. आणि हे कॉमन आहे सगळ्यांसाठी. याला तुम्ही मॉडेल व्ह्यू कंट्रोलर MVC पॅटर्न सुद्धा म्हणता. चला, काही प्रश्न असतील तर विचारा मला. नो सर, ह्याच्यावर तर नाही काय. तनु, मृणाल, आता हे रिअलिस्टिक कसं इम्प्लिमेंट करायचं आहे युजिंग द कोर जावा तुमच्या प्रोजेक्ट मध्ये. नो फ्रेमवर्क, नो ऍडव्हान्स जावा. जर तुम्ही ऍडव्हान्स जावा यूज करत नाहीये तर तुम्हाला हा जो पार्ट आहे व्ह्यूचा तो कन्सोल मध्ये दिसेल ऍज इट इज. जो तुम्हाला दिसतो म्हणजे आयडीच्या त्याच्यामध्ये तो तसा दिसेल युजली. तर ते आपण कसं क्रिएट करणार आहोत, तर सगळ्यात अगोदर एक छोटासा प्रोजेक्ट घ्यायचा आहे जो की मी आता घेणार आहे. इंटेलिज ऑन केलेला आहे. गाईज हा खूप महत्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही जेवढं लक्ष दिलं व्हिडिओ पाहून तुम्हाला मग तिथे काही प्रश्न पडला तर बिट डिफिकल्टी आहे बऱ्याच गोष्टी. तर इथे तुम्हाला काही डाऊट असेल, तनु जर का सिस्टीम अवेलेबल असेल तर यू कॅन स्टार्ट कोडिंग साइड बाय साइड. आणि तनु बहुतेक करून मी 1 to 1 आणि 1 to many ना त्या दिवशी घेतलं होतं, कारण त्या दिवशी तुम्हाला कळायला थोडंसं डिफिकल्ट झालं होतं म्हणून मी परत रिवाइज केलं होतं. तर लास्ट सेशन बघितलं का? सर आता बघू. हो, कारण मला असं जाणवलं की जस्ट आपण नुसतं फॉलो केल्यापेक्षा मृणाल तो त्या दिवसचं कळालं ना की आम्ही 1 to many जे आहे ते कशा पद्धतीने घेतलं होतं. हो सर. ओके, कारण रिपीट केलं त्याच्यामुळे समजायला पाहिजे. नाही समजलं तरी मला सांगा तुम्ही. विवेक, तुला कळालं होतं? येस सर. ओके, ठीक आहे. मी एक प्रोजेक्ट ओपन करत आहे. स्विच केला हा प्रोजेक्ट आणि हा स्विगीचा घेतला होता आम्ही त्या दिवशी. तर मेन्यू वगैरे हॉटेल वगैरे टाईपचा. इथे मी न्यू पॅकेज
MVC किंवा ठीक आहे MVC. तर बघा सगळ्यात अगोदर हा माझा जो प्रोजेक्ट आहे ना याच्यामध्ये ऍक्च्युली मी इथे न करता नवीनच प्रोजेक्ट तयार करतो जेणेकरून तुम्हाला फ्रेश हा प्रोजेक्ट आहे. As of now, I'll share the most of the screen. माझी स्क्रीन दिसत आहे ना आता मी इंटायर शेअर केलेली आहे. सर प्रोजेक्ट डेमो म्हणून देतोय कारण प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे. डेमो ह्याचा फायदा काय आहे की लेअर ना तुम्ही कधीही स्विच करू शकता. म्हणजे जर टेक्नॉलॉजी तुमचा व्ह्यू जर का आज HTML मध्ये आहे तर उद्या तुम्ही AWT स्विंग मध्येही करू शकता. म्हणजे फ्लेक्सिबिलिटी मिळते. आता हा जो तुमचा प्रोजेक्ट दिसतोय इथे तुम्हाला प्रोजेक्ट डेमो म्हणून, तर इथे तुम्हाला काय करायचं SRC वर यायचं, राईट क्लिक करून तुम्हाला पॅकेजेस जे आहेत ना ते तयार करून घ्या. आता पॅकेजेस तयार करताना लक्षात ठेवा नेहमी तुमची जी काही कंपनी असेल त्याचं असं सपोज कॉम डॉट करिअर असं असेल, इन डॉट करिअर देतो मी इथे. हा बेस पॅकेज मानला जातो. हा जो आहे हा बेस पॅकेज मानला जातो. त्याच्यानंतर दुसरा पॅकेज जो आहे आपली तीस जी लेअर करायची त्याच्यावरच राईट क्लिक करून त्याच्या आतमध्येच बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. सो इथे तुम्ही व्ह्यू घेऊ शकता जो तुम्हाला पाहिजेत आणि ऑब्व्हियसली इथे तुमचा फक्त जावाचा क्लास कन्सोल मध्ये दाखवणार आहोत. देन नेक्स्ट पॅकेज जे आहे ते तुम्हाला कंट्रोलर घ्यायचं आहे. बघा करिअर मध्येच तुम्हाला कंट्रोलर घ्यायचं, व्ह्यूच्या आतमध्ये नका घेऊ. अशा पद्धतीने पॅकेज तयार करा म्हणजे लेअर तयार होतील. देन कंट्रोलरच्या नंतर तुमचं सर्व्हिस आहे, मॉडेल आहे, हे असे सर्व पॅकेजेस तयार करून घ्या अगोदर. सगळ्यात अगोदर आता मी एक मॉडेल तयार करून घेतो आणि शेवटी डेटा ऍक्सेस ऑब्जेक्टही तयार करून घेतो. ओके बघा हा झाला तुमच्या प्रोजेक्टचं स्ट्रक्चर तयार, आर्किटेक्चर तयार एका प्रकारे. म्हणजे जो काही प्रोजेक्ट तुम्हाला जे काही तयार करायचं असेल ना फंक्शनल नाही, हे नॉर्मली इंटरनली जे 3 टियर आर्किटेक्चर असतं ते तयार झालेलं आहे तुमचं. 3 टियर आर्किटेक्चर जे आहे तुमचं तयार झालं. मग आता बाकीचं सगळ्यात अगोदर कंट्रोलर असतं, मग सर्व्हिस असतं, मग व्ह्यू असतं. सुरुवातीला व्ह्यू असतो तर मी इथे देतो तुम्हाला क्लासेस. सगळे क्लासेस आहेत. स्टुडंट व्ह्यू, स्टुडंटची इन्फॉर्मेशन जी काही डिस्प्ले करायची आहे ती तुम्हाला इथे सजवायचं आहे. डिस्प्लेचं जे काही तुम्हाला ज्या फॉर्मॅट मध्ये द्यायचं असेल त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही इथे सजवा त्याला. स्टुडंट व्ह्यू सेम स्टुडंट कंट्रोलर, स्टुडंट कंट्रोलर, देन इथे स्टुडंट डाव, स्टुडंट डाव डीओ असं नेमिंग कन्व्हेन्शन बघा. त्याच्यानंतर इथे स्टुडंट मॉडेल आहे, स्टुडंट मॉडेल. त्याच्यानंतर इथे सर्व्हिस आहे तर स्टुडंट सर्व्हिस. आता स्टुडंट मॉडेल मध्ये मला काय काय पाहिजे, स्टुडंटची इन्फॉर्मेशन जी आहे ती मला जी पाहिजे ती प्रायव्हेट लॉंग आयडी, प्रायव्हेट स्ट्रिंग, फर्स्ट नेम, प्रायव्हेट स्ट्रिंग, लास्ट नेम असं. गेटर सेटर टू स्ट्रिंग त्या सर्व मेथड टाकायच्या आहेत. मला इथे ते इनेबल करायचं होतं लॉम्बॉक पण मी अजून केलं नाही. लॉम्बॉक साठी इथे सेटिंग मध्ये जावं लागेल. ठीक आहे बघूया, विषय वेगळा नको व्हायला. तर स्टुडंट मॉडेलचं काम संपलेलं आहे इथे. मग व्ह्यू मध्ये तुम्हाला काय दाखवायचं आहे. सो लेट्स सी, तुम्हाला व्ह्यू मध्ये ऑल स्टुडंट डिस्प्ले करायचे आहेत. काय करायचे आहेत, ऑल स्टुडंट तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत. तर जे काही लॉजिक होईल तुमचं डिस्प्लेचं मला इथे मेन मेथड घ्यावी लागणार आहे कारण की इथूनच मी
जे आहे ते कंट्रोल करणार आहे सगळं. म्हणजे मला काय दाखवायचं आहे, काय सेंड करायचं आहे, काय अपडेट करायचं आहे, ते सगळं इथून करणार आहे. पण मला त्याची मेथड बनवावी लागेल अशी वेगळी. पब्लिक लेट्स से तुम्हाला इथेच दाखवायचं आहे म्हणून मी पब्लिक void शो ऑल स्टुडंट. ओके, शो ऑल स्टुडंट बस एवढं बनवलेलं आहे मी. याच्यामध्ये काय आहे का? साऊट दिस मेथड will show all student. This method will show all student. हो, मी खरंच ऑल स्टुडंट इथे दाखवणार आहे. मग ऑल स्टुडंट घेणार कुठून ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या मेथडला कॉल करायचं आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की ही पब्लिक मेथड आहे, स्टॅटिक नाहीये, नॉन स्टॅटिक मेथड आहे. आणि इथे आपल्याला कॉल करण्यासाठी या मेथडला ऑब्जेक्ट बनवावं लागेल या क्लासचा. तेव्हाच त्या मेथडला आपण कॉल करू शकतो. येस, student view equal to new student view dot show all student कॉल केला. इथपर्यंत ठीक आहे, इथेच थांबायचं. आय डोंट वॉन्ट बाउन्स एनिथिंग. तनु, मृणाल, एवढं समजलंय सर. इथे थांबून घेऊया. की पुढे सांगायचं? सायलेन्स मीन्स उद्या आपण चालेल म्हणजे सांगितलं तरी. नाही, पण बाउन्स नको व्हायला ना. ठीक आहे, इथपर्यंत Okay. तुम्ही इथपर्यंत तुमच्या प्रोजेक्टचे स्ट्रक्चर काय काय केलं या प्रोजेक्ट स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे. कंट्रोलर तयार केला, डाव तयार केलाय, मॉडेल तयार केलाय, सर्व्हिस तयार केलाय आणि स्टुडंट व्ह्यू तयार केलेला आहे. सुरुवात तुमची होईल व्ह्यू पासून. व्ह्यू जे आहे तो कंट्रोलर कडे जाईल, कंट्रोलर सर्व्हिस कडे जाईल, सर्व्हिस मॉडेलचा यूज करून डेटाबेस कडे जाईल आणि डेटाबेस वरून तो डेटा घेणार. तर आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे. बाकीचं जे आहे ते आपण उद्या बघणार आहोत. थँक्यू. उद्या 9 वाजता. ओके सर, थँक्यू सर. आणि क्वेश्चन वगैरे काही आहे का की जे समजलं नाही असं? समजलं. ओके, ग्रेट.